मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून लातूरमध्ये देखील बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं लातूर शहरातली जी मुख्य बाजारपेठ आहे गंजगोलाई ही बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याचं चित्र आपण पाहत आहोत। सकाळीच मराठा आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बंदचं आवाहन केलेलं आहे आणि त्यानंतर बाजारपेठ जी आहे ती लातूरची पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे, मात्र शैक्षणिक संस्था ज्या आहेत लातूर शहरातल्या त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून देखील हा बंद पाळण्यात येतो आहे। आणि एसटीची बसची जर आपण व्यवस्था पाहिली तर ती सुरळीतपणे चालू आहे, कसल्याही प्रकारची एसटी सेवेवर याचा परिणाम दिसून येत नाही आहे। त्याचबरोबर लातूर शहरामध्ये आज वडार समाज असेल, बंजारा समाज असेल किंवा धनगर समाजाचे देखील आंदोलनं होत आहेत। या आंदोलनामध्ये देखील कसलाही व्यत्यय येणार नाही याची काळजी मराठा आंदोलकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि लातूर जिल्ह्यातली जी प्रमुख शहरं आहेत त्या शहरांमध्ये देखील आज बंद पाळण्यात येतो आहे। आणि एकूणच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून लातूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।